नमस्कार मित्र हो. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या रंगीबेरंगी उत्सवा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेबद्दल. महाराष्ट्र हा उत्सवांचा आणि आनंदाचा अद्भुत प्रदेश आहे. येथील प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक दिवस काही ना काही उत्सव साजरा करण्याचे कारण देतो. तर चला या उत्सवांच्या जगात एक प्रवास करूया. गणेश चतुर्थी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या आणि उत्साही उत्सवांपैकी एक म्हणजे गणेश चतुर्थी. भक्तांच्या भावनांना भारावून नेणारा हा उत्सव 10 दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणतो. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरे, रस्ते आणि पंडाल सजावट आणि उत्साहाने फुलतात. नवरात्री आणि दसरा नवरात्री आणि दसरा हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे सण आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर दसरा हा रामाच्या विजयाचा उत्सव आहे. महाराष्ट्रात या सणांचे विशेष महत्त्व आहे. गरबा, दांडिया आणि रामलीला या सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा काळ जमला जातो. दिवाळी हा प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. दुर्गा देवीच्या राक्षसावर विजयाच्या निमित्त हा सण साजरा केला जातो. फटाक्यांच्या आवाजात, दिवाळीच्या दिव्यांच्या कांतीत आणि मिठाईच्या गोडीत महाराष्ट्र साजरा होतो. होळी रंगाचा त्योहार म्हणून ओळखला जाणारा होळी हा उत्साह आणि आनंदाचा सण आहे. वासंतिक ऋतूत साजरा होणारा हा सण लोकांना एकत्र आणतो. रंगपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण महाराष्ट्र रंगात रंगून जातो. याशिवाय महाराष्ट्रात अनेक छोटे मोठे उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा असो, मकर संक्रांती असो, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, पोळा आणि असे अनेक सण महाराष्ट्रीय संस्कृतीचे ठेवा आहेत. उत्सवांसोबतच महाराष्ट्र आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. लावणी, तमाशा, कोळी, पावडा हे काही लोकनृत्य आणि संगीत प्रकार आहेत. या कलाकारांनी आपल्या प्रतिभेने महाराष्ट्राचे नाव जगभर पोहोचवले आहे. महाराष्ट्र हा उत्सवांचा आणि संस्कृतीचा खजिना आहे. प्रत्येक उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला आपल्या परंपरेची जपण्याची आणि पुढच्या पिढीला वारसा देण्याची प्रेरणा देतो. चला या उत्सवांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊया आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीला जपूया.